चला, पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधी मी लक्ष वेधेन आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत यायला हवा. वरचोळे संघ आपले एक प्रतिनिधी पहिला चेंडू डिलिव्हर्ड होण्याच्या आधी आमच्यापर्यंत येतात. धन्यवाद विपुलजी पाटील सर, यांचा आवाज तुम्ही ऐकता आहात. स्वतः वरड स्पोर्ट्सचे सर्व म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहतो. प्रसिद्ध मराठी उद्योजक आणि अनेक संघांचे पुरस्कर्ते म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. या मॅचकडे वळूयात. प्रारंभी विनंती करू, गणपती विद्यालया सागरा अज्ञानत्व अरोधी बुद्धिमत्ते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अभय देशांतरा पाठवी हिरंभा गणनायका गजमुखा वक्ता बहुतोषवी वक्ता बहुतोषवी. प्रथम गणनाला बंधन करूयात. उभ्या विश्वाचा आराध्य दैवत राजेश शिव छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं अधिक स्वागत करतो. अंडर 25 जासई पहिला बॉल. पहिला चेंडू वेगाने पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाकडे गॅदर होत असताना हा चेंडू अमांतर आहे. व्हाईट बॉल. संदीपजी पाटील सर यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल +1 एकंदरीत 2 धावा. सार्थकला आपण पाहतो पहिला चेंडू हातात असताना. यावर्षीचा हंगाम चॅलेंजर चिरले संघाने उरण पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकली आणि त्याचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. लेग बी 4 आउट नसेल याच्याकडे मी लक्ष वेधेन. LBW आउट नसणार आहे. पुढचा बॉल कमी गतीचा. व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालंय. यष्टीरक्षकाला सातत्याने तारेवरची कसरत करावी लागतीये. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो. याआधी 2 धावा व्हाईट बॉल वरती आलेल्या पाहायला मिळाल्या. लक्ष मोठं आणि इरादे मोठेच घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागणार आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्वानंतर आपण पाहतोय पहिली भारतातील पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा जासईकरांनी आयोजित केली आहे. यावेळेचा बॉल लांब लचक चेंडू सीमारेषेच्या बाहेर थेट आणि ग्रेट षटकार. बोला गणपती बाप्पा. ऑन साइडला स्क्वेअर लेगला षटकार. 2 षटकार पहिला मिळाल्यात. पुढचा बॉल सार्थक. रोहित गरजसाठी याही वेळेला हेलिकॉप्टर वाईड इज लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. लगातार 3 बॉल 3 षटकार ठोकणारा पहिला बॅटर रोहित गरजने. तो बॅटिंग करतोय. सातत्याने मोठे स्ट्रोक खेळत असताना मला मिळालाय. या मैदानाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रथमच 9 दिलाय आणि तो 9 कदाचित मागील बॉल वरती आलेला पाहायला मिळाला. हा स्लोवर वन ऑन साइडला चौथ्या बॉल वरती चौथा षटकार. रोहित गरज सेट ऑन फायर. शो मस्ट गो ऑन. पहिलं षटक प्रगती पथावरती आणि तब्बल 27 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. 27 ऑन दी बोर्ड. पहिल्या 26 धावा फलकावरती आहेत. 26 धावा फलकावरती बनल्यात. व्हाईट +1 आली होती आणि तदनंतर 4 षटकार पाहायला मिळाले. हाही बॉल दिशाहीन आहे. अवांतर धावा येतात. 27 तर बनल्यात. अंडर 25 10 संघ खेळतात.
जासईकरांनी अंडर-25 जासईने आयोजित केलेली सचिन स्मृती चषक 2026 जासई आपण पाहत आहोत आणि पहिल्याच मॅच मध्ये कीर्तिमान प्रस्थापित झालाय. याही चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. हा नो बॉल आहे. खेळपट्टी केलाय. पहिल्या षटकामध्ये धावांच्या राशी उभ्या राहिल्यात. धावा आणि धावा सातत्याने येत आहेत. 28 बनल्या. 28 ऑन दी बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावरती. वर्षे होळे संघ बॅटिंग करतोय. हाही बॉल वाईड आहे. फ्री हिट कंटिन्यू राहील. मागील चेंडू जो नो बॉल आलेला पाहायला मिळाला होता. धावा येतील का आणखीन, कारण 29 तर पहिल्या षटकामध्ये बनलेल्या पाहायला मिळतात. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अनेक विक्रम घडताना पाहायला मिळालेत आणि पहिल्याच मॅच मध्ये 29 नंतर हा प्रॉपर कनेक्ट झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रोहित गरतने ठोकला या षटकातील 5वा षटकार. आपण कार्याकरता विनंती करत आहोत आदिलजी घरत यांना की त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय भूषणजी अमृत मात्री साहेबांचा इथं सन्मान आपण करत आहोत, ज्याच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उद्घाटन सोहळा पार पडताना आपण पाहिला. तसे सन्माननीय आदरणीय भूषणजी अमृत मात्री साहेबांचा सन्मान करण्यासाठी आपण आदिलजी घरत यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते उपस्थित असलेले मंचावर आदरणीय भूषणजी अमृत मात्रे, जास्त टेनिस क्रिकेटला ज्यांनी एकत्र आणलं, ज्यांच्या माध्यमातून नाईट क्रिकेटची स्पर्धा एक भव्य दिव्य पाहायला मिळते, अनेक खेळाडू ज्यांनी घडवलेत आणि आज 40+ क्रिकेट देखील चांगले खेळतात, अशी भूषणजी अमृत मात्री साहेबांचा इथं सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. एक मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेकरता ज्यांचं मोठं योगदान आहे अशी भूषणजी अमृत मात्री साहेबांचा इथं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करताना पाहिलं. आपण विनंती करत आहोत तन्मयजी ठाकूर यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण राजा राठोड यांचा इथं सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून तन्मय ठाकूर यांना आपण विनंती करूयात. राजा राठोड यांचा इथं आपण सन्मान करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता एक नाही दोन नाही तब्बल 3 ब्रँडेड कंपनीच्या सायकल देण्यात आल्यात. असे राजा राठोड साहेब यांचा इथं आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. धन्यवाद. आतमध्ये साकारला जातो. एका बाजूला सुमित गरत आणि रोहित गरत ही जोडी मैदानावरती आहे. धावफलकावरती 36 बनलेल्या आहेत. यावेळेस बॉल खाली राहिला. अगदी गुडघ्याच्या उंची ही पाहायला मिळाली नाही. या बॉल मध्ये वेगाने टाकला होता आयुष मडवीला आपण पाहत आहोत. निर्दोषी गरज साहेब चिरली यांना विनंती असेल, लेजेंडरी क्रिकेटर यावा आपण व्यासपीठावरती. पुढचा बॉल. यावेळेस बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. 37 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकातील केवळ एका चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धावा आणि धावा सातत्याने पाहायला मिळत आहेत. वेगाने धावा येत असताना आपण पाहिलेल्या आहेत. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटने. यावेळेला आडवा बॅटने ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. पूल झालाय सक्सेसफुल. षटकार. रिद्धीजी पाटील यांना आपण विनंती करत आहोत की आपण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. रिद्धीजी पाटील यांचे इथं आगमन झाले, त्यांना आपण विनंती करत आहोत की आपण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. षटकार पाहायला मिळाला. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 43. आई बॉल वेगाने थेडी रक्षकाचा भेद घेतोय. खाली राहिलेला पाहायला मिळाला. डॉट बॉल वाढवाव्या लागतील. पर्सेंटेज विकेट मिळवावा लागणार आहेत. धावा थांबवणं सर्वाधिक महत्वाचं आहे, कारण सध्याच्या घडीला ज्या रीतीने वरचे होळे संघ बॅटिंग करतोय 100 निश्चित ओलांडली जाईल. आई बॉल खाली राहिला आणि इथे मात्र घडते तरी काय,
कॉट बिहाइंडची अपील करण्यात आली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सेलिब्रेशन केलं यष्टीरक्षकाने. बाईकच्या स्वरूपातून धाव आली आहे. बॅटला संपर्क झालेला नाही. बॉल काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक फनी इन्सिडेंट मैदानाच्या आतमध्ये घडला असंच म्हणावं लागेल. चिर्लेकरांनी चॅलेंजेस स्वीकारायला हवं, कारण नावातच चॅलेंजर आहे. पंच कोणत्याही स्वरूपाचा डिसिजन दिला नाही. सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न. धावफलकावरती 44 आहेत. 5 बॉल 5 षटका ठोकणारा बॅटर स्ट्रायकर एंडला. 6वा अद्याप आलेला नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये सार्थक वेगाने येतोय. 5 बॉल 5 षटकार लगातारचे आज या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये सर्वाधिक मोठा कीर्तिमान प्रस्थापित झालेला पाहायला मिळालाय. अद्याप वाट पहा, कारण आजच्या दिवसामध्ये आज चैतन्य पाटील खेळतोय, अभय पाटील खेळतोय, साईश मात्रे खेळतोय, परेश ठाकूर खेळतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. रन्स मिळतील या बॉलवरती 4. येतोय सणसणीत चौकार. मात्रे प्रतिष्ठान आणि सन्माननीय आदरणीय भूषणजी अमृत मात्रे ग्रामपंचायत सदस्य जासी साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता 5,000चा आर्थिक पाठबळ देण्यात आलं आहे. अंडर-25 जासी आयोजित हे संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान आणि भूषण अमृत मात्रे साहेबांच्या वतीनं या स्पर्धेकरता 5,000चा आर्थिक पाठबळ देखील देण्यात आलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग बरची होळे संघ करतोय. चालू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला चॅलेंजर चिर्ले आणि बरचे होळे. टॉस जिंकला चॅलेंजर चिर्ले संघाने. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तिसऱ्या षटकाची सुरुवात. शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. एक शाखावर डीप मध्ये सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट झाली आहे. 51 धावा केवळ 13 बॉल मध्ये कंप्लीट झाल्यात. वरचे होळे संघाच्या 51 धावा धावफलकावरती आहेत. धावा आणि धावा सातत्याने येत असताना मला मिळतात. मिथुनजी मात्रे साहेब जासई यांच्या माध्यमातून आयोजन समितीला शुभेच्छा आलेल्या आहेत. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतो 51 बनलेल्या मला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू देखील यष्टीरक्षकाचा वेध घेईल. रोखावा लागेल. खरं तर रोहित ज्या रीतीने बॅटिंग करतोय त्याचे इंटेन्शन आहेत, ज्या रीतीने त्याने मोठे स्ट्रोक खेळलेले पाहायला मिळालेत, त्याला थांबवणं सर्वाधिक महत्वाचं आहे. हे वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत आहे. षटकारांची भाषा बोलतोय. 6चा पाडा बोललाय आणि राडाच घातलाय त्याने. षटकार आणि षटकार सातत्याने चहू बाजूला. यावेळेचा बॉल लिडिंग एज पाठीमागे चाललाय. यष्टीरक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. आयुष मळवी त्याच्या हातामधून बॉल निसटला. तिसऱ्या षटकामध्ये ऋतुजने एक अपॉर्च्युनिटी निर्माण केली होती रोहित घरातला बाद करण्याची. सिंगल येथे संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती एकंदरीत 52. 52 विदाउट लॉस. वरचे होळे संघ मैदानाच्या आतमध्ये धावा आणि धावा गोळा करण्यासाठी थैमान घालतोय. मोठी फटकेबाजी सातत्याने पाहायला मिळते. चॅलेंजर चिर्ले ती मैदानावरती पाहायला मिळते. तिथे प्रथम बॉलिंग करत असताना पाहायला मिळतात टॉस जिंकल्यानंतर. यावेळेचा बॉल लिडिंग एज. यष्टीरक्षक डाऊनी बॉल येतोय. झेल इथून टिपला जात नाहीये. बॉडी लँग्वेजेस सारं काही स्पष्ट करत होती. बॉल वरती जसा यष्टीरक्षक गरा 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 स्वतः भोवती त्याने प्रदक्षिणा घेतली, त्याच वेळेला हे कळून चुकलं होतं. हा झेल घेणं ही बाब सोपी नाही. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 54 धावा धावफलकावरती आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट पहिली स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवा विक्रम आज जासईकरांनी नोंदवलेला आहे. उरण तालुक्याचीच नव्हे, रायगड जिल्ह्याचीच नव्हे, टेनिस क्रिकेटची पहिली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आज आपण पाहत आहोत.
यावेळेला लोड फुल टोल वसूल केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घेत सुमित गरजच्या बॅटमधून षटकार. एक षटकार मला मिळाला. स्कोर कार्ड वरती 60 धावा आहेत. 60 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल खोलातला पाला मिळाला. डिगआउट केलाय. डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात करण्यात आलेला आहे. सिंगल मिळेल. एकेर धाव येत असताना पाला मिळतोय. पावसाळी क्रिकेट हे पाऊस पडल्यानंतर वेगळं असतं, पाऊस थांबल्यानंतर वेगळं राहतं. ड्रेस कोड्स अलाउड नसतात, कोणतेही निर्बंध नाही. फटकेबाजी. अखूट टप्पा हा नेहमीच आकाशाशी गप्पा करतो. बॉल तेच पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल फटका बसला. कबळचा क्षेत्ररक्षक वाट पाहत राहिला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल. यावेळेला मोर्चा मानणी सुमित गरतने केलेली आहे. 8 धावा आल्या. तिसरी ओव्हर थ्रो. तिसरी देखील कंप्लीट. चौथी होईल का? 3 तर आल्या. चौथीचा प्रयत्न रोहित गरत आणि त्याची दमछाक झाली आहे. चौथी घेत असताना बॅटर होईल. आउट. 3 धावा इथून झाल्यात. पूर्ण रोहित गरत झाला आउट. हुक केला. क्षेत्ररक्षक तैनात. बॉल वरती एकंदरीत आपण पाहिलं तर धावा मिळतील त्याच्या. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. ऑन साइडला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. क्लॉक स्वीप. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. सुमित गरत ठोकतोय चौकार. पथावरती आहे. पहिली इनिंग पाहायला मिळते आणि जिथे 78 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 78 ऑन दी बोर्ड. 78. लीडिंग एज. कॉट बँड विकेट. सुमित गरत आउट होत असताना पाहायला मिळतोय. धक्का दुसरा लागला. 78 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर आउट. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. थँक्यू. समाधान शेठ माळी साहेब यांच्या मालकीचा असणारा चॅलेंजर चिरले या संघाने उरण तालुका आणि पनवेल तालुक्याची प्रीमियर लीग जिंकली. परंतु आज या स्पर्धेमध्ये कसा कारनामा करतोय. 78 बनलेले गेले पाहायला मिळाल्यात. 78 ऑन दी बोर्ड आहेत. तनय भगत नवीन बॅटर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा घेईल वेध. 4 षटकांचा खेळ संपला. 78 धावा धावफलकावरती आहेत. 79 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये उभं राहिलंय. पहिल्या षटकामध्ये आल्या तर 35. दुसऱ्या षटकामध्ये 13.
तिसऱ्या षटकामध्ये 12 आल्या, चौथ्या षटकामध्ये रन्स आल्या. त्या एकंदरीत आपण पाहिलं 17 धावा या चौथ्या षटकामध्ये आला. बॅटिंगचा अनालिसिस पाहिलं तर सुमित घरतच्या बॅटमधून रन्स आले 42. त्याने 14 बॉलमध्ये 42 बनवले. 3 षटका 3 चौका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. परंतु अगदी त्याच वेळेला 11 बॉल 34 धावा 5 उत्तुंग षटकार रोहित घरतने खेळ साकारला. 78 धावा फलकावर दिल्यात. 79चे टार्गेट आहे. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. भैरवनाथ दुत्तुम आणि मोहन 11 आनंदनगर दोन्ही टीम कॅप्टन झाला. लवकरात लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला असावा. मी टॉस साठी लक्ष वेधेन. एका बाजूला भैरवनाथ दुत्तुम आणि मोहन 11 आनंदनगर दोन्ही टीम कॅप्टन झाला. लवकरात लवकर या. आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. पूर्वार्धात तुम्ही पाहिला 78 बनल्यात. 79चा पाठला कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं या उत्तरादाकडे वळूयात आणि आवाजामध्ये बदल करूयात. आमचे जवळचे मित्र आणि उत्कृष्ट समालोचक, प्रसिद्ध मराठी व्यावसायिक उद्योजक आणि तथा अनेक संघांना पुरस्कृत करणारे संघ मालक आदरणीय विपुलजी पाटील सरांचा आवाज आपण सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहात. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 3 वेळा जासे ग्रामपंचायतीवर ज्यांनी सरपंच पद भूषवले असे जनतेच्या मनातील हॅट्रिक सरपंच संतोषजी रामचंद्र घरत साहेबांचे आगमन पाहायला मिळते. SR घरत साहेबांचे आगमन झाले. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि त्यांच्या समेत आदरणीय बारीक शिडकर त्यांचं देखील आगमन पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आज जसे राजकीय पटलावर आपल्या नावाची एक वेगळी ओळख ज्यांनी निर्माण केली आहे आणि तब्बल 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 वेळा सरपंच पदावर विराजमान होण्याचा ज्यांना बहुमान मिळाला आहे असे सन्माननीय आदरणीय संतोषजी रामचंद्र घरत साहेबांचे आगमन पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्या समेत माणिकजी घरत साहेब पाहायला मिळेल. पावसाळ्याला सुरुवात झाली. पावसाळीचा ऋतू आला. पावसाळा म्हणलं तर प्रत्येकाला आवडणारा हा ऋतू आहे आणि प्रत्येकाला एक आनंद देणारा ऋतू आहे. निसर्गासाठी लाभदायक ऋतू पाहायला मिळतोय. आणि पावसाळ्यात सुरुवात देखील झाली आहे. आणि पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धेना देखील आता सुरुवात होताना पाहायला मिळेल. आणि आता हा झेंडा रोवलाय तो जासेच्या क्रीडांगणानं. आणि सर्वाधिक एक मोठी स्पर्धा जिथे उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला स्कूटी पाहायला मिळणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्यात त्या 78 धावा आणि त्याचबरोबर 79 धावांचा आता पाठलाग करावा लागणार आहे. समाधान शेठ माळी साहेबांच्या मालकीचा संघ आहे. अनेक युवकांना एकत्र घेऊन चॅलेंजर चिरले संघ ज्यांनी बांधला, नुसता बांधला नाही तर सर्वाधिक जास्त पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धा ज्या संघाने गत वर्षामध्ये जिंकल्यात असा जो कर्णधार युवा जनरेशनचा समाधान माळी साहेबांच्या हक्काचा कर्णधार ज्याने नुकताच उरण पनवेल प्रीमियर लीग एक सर्वाधिक मोठी स्पर्धा जिंकून दाखवली. आणि तो संघ आता तो संघाचा संघनायक नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. स्ट्राईकला तुम्ही प्रियांशू घरतला पाहू शकता. 2 बंधू राजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. रमाकांत घरत यांचे सुपुत्र 2 क्रीडांगणाच्या आतमध्ये आलेत. प्रियांशूला आपण स्ट्राईकला पाहताय. पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅकवर तन्मय भगतचा पाहायला मिळाला. थोडीशी जास्तच उंची गाठली चेंडून आणि त्यामुळं शरकच्या थोडासा दूर देखील टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धावांना सुरुवात झाली आणि याच धावा आता जमवावं लागतील, मोठे फटके ठोकावे लागतील. ते प्रियांशू घरतला यावेळचा बॉल थोडासा खालीच राहिला आणि चांगला असा उंचीचा वापर केलाय. खांद्याचा वापर चांगला करतोय. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये रबर बॉलचा बॉल लवकर स्किट होतो असतो, पण आता थोडासा पाऊस पडत नाहीये. पाऊस थांबला पण तरी देखील स्किट करण्याचा स्किल त्याच्याकडे. पण यावेळचा बॉल प्रॉपर टायमिंग केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. दुसऱ्या सत्रातील दुसऱ्याच बॉलवर चेंडूला पाठवले सीमा पार षटकार.
प्रियांशूच्या बॅट मधून आलेला हा लांब लचक षटकार पाहायला मिळाला. याच क्रीडांगणामध्ये पहिला नौका याच खेळाडूने ठोकला होता आणि तोच खेळाडू आता क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. रमाकांत घरे त्यांचे सुपुत्र आहेत प्रियांशू आणि मैदानाच्या आतमध्ये मोठे बंधू आहेत, सध्या चांगली बॅटिंग करतात. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स आणखी जोडली जाईल. सातत्यानं अशा जोड्या आपण क्रीडांगणामध्ये खेळताना अनेक वेळा पाहिल्यात, जिथे विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर छोट्या मोठ्याला आपण खेळताना पाहिल्या. याच क्रीडांगणामध्ये बरीचशी बंधुराज एकत्र खेळलेत आणि आता चॅलेंजर्स चिर्ले संघामधून 2 बंधुराजांना आपण एकत्र खेळताना पाहताय. यावेळचा बॉल चांगला स्किट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतात. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलाय. सहज इथे खेळला फटका, अगदी चांगले फटके सार्थककडे देखील आहेत. कधी कधी फॉलिंग स्वीप त्याचे पाहण्यासारखे असतात, कधी कधी रिव्हर्सचे फटके तो चांगले खेळत असतो. असा एक युवा धाटणीचा कर्णधार, समाधान शेठ माळी साहेबांचा विश्वासू कर्णधार, ज्यानं सर्वाधिक जास्त स्पर्धा जिंकून दिल्या चॅलेंजर चिर्ले संघासाठी, ज्यानं खरं तर शेलगाच्या क्रीडांगणामध्ये अंडर 17चा असताना बाईक देखील जिंकल्या. असा सार्थक. आखू टप्प्याचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार, छक्का. बडा धमाका. आणि याच खरं तर नावाप्रमाणे खेळणारा हा खरं तर एक यशस्वी कर्णधार क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकाला आहे आणखी एक फटका, पण यावेळी आता टायमिंग करू शकला नाहीये. एलिव्हेशन थोडं कमी पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, बाल बचावलाय सार्थक. बराचसा उंच चेंडू गेला होता, आय कोऑर्डिनेशन ठेवू शकला नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं थोडंसं कठीण बनलंय. रबर बॉल हातातून लवकर सुटला आणि त्यानंतर जीवनदान मिळालंय सार्थकला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 79चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात चॅलेंजर चिर्ले संघानं बिनबाद 17 धावा. त्यात पडतं क्रीडांगणाच्या आतमध्ये. या क्रीडांगणामध्ये आजच्या दिवसामध्ये पहिल्याच षटकामध्ये 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याचा कारनामा करणारा रोहित घरत येताना पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस बॉल, फुल टॉल वसूल करणारा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार, षटकार. फुल टॉस बॉल होता आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमने घेतल्या. हा चेंडू नक्की डिलिव्हर कुठे झाला, अगदी उंची कुठे होती, हे सर्व काही तपासलं जाईल. चल निर्णय येईल त्याच दरम्यान आपण सन्मानाकडे देखील वळूयात. व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय याच गावातील सरपंच, थेट सरपंच, हॅट्रिक सरपंच संतोषजी गरज साहेबांचा इथं आपण सन्मान करत आहोत. आपण विनंती करूयात राज खरत यांना की त्यांच्या शुभ हस्ते
सरपंच साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा आणि इट्स अ नो बॉल. नो बॉल येताना पाहायला मिळतोय. नो बॉल +6 7 षटकार आलाय रोहित गरजच्या विरोधात पहिल्याच बॉलवर. यावेळचा फ्रीडचा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ एरियामध्ये चेंडू निघून गेलाय. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि आता 2 धाबा देखील वेगानं होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाबा इथून जोडल्या गेल्या. सार्थक असा खेळाडू आहे जिद्दीला जेव्हा पेटतो तेव्हा नेहमी एक वेगळा कारनामा पाहायला मिळतोय. पण दरम्यानच्या कालावधीमध्ये राज गरत यांच्या शुभ हस्ते हॅट्रिक सरपंच संतोषजी रामचंद्र गरज साहेबांचा इथं सन्मान देखील करतोय. आपण माणिकजी गरज साहेबांचा देखील सन्मान करत आहोत. लॉंग स्टॉप मध्ये सध्या चेंडू निघून गेलाय जिथे 4 धाबा देखील मिळाल्या गेल्यात. आयोजन कमिटीला आपण विनंती करूयात तन्मय ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण माणिकजी गरज साहेबांचे इथं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण करत आहोत. अंडर-25 असे आयोजित सचिन स्मृती चषक पावसाळी रबर बॉलची स्पर्धा सर्वाधिक मोठी स्पर्धा उरण तालुक्यातील म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचा देखील आपण सन्मान देखील करतोय. पुढे आपण मैदानाकडे जिथे धाबा येताना देखील पाहायला मिळतात. मागील चेंडूवर 2 आल्यात. धाबा लागले गेले त्या 32. क्रिकेट पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये नेहमी धाबांचा पाठलाग होत असतो. कधी वेगवेगळे विक्रम देखील होताना पाहायला मिळत असतात. यावेळचा बॉल काय फटका खेळलाय. याच फटक्यांसाठी सार्थक ओळखला जातो आणि चेंडू आता निघून गेलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे मिळतील धाबा 4 आला. आणखीन एक चौक. शेवटच्या बॉलवर तन्मय भगतनं सोडलेला तो झेल आणि त्या झेल सुटल्यानंतर सार्थकचे फटके. आणखीन एक आता झेल उडालाय. क्षेत्ररक्षक विषाद इथपर्यंत पोहोचलाय आणि आणखीन एक जीवनदान. मिड विकेट एरियामध्ये सार्थकचा सोडलेला आणखीन एक झेल. 2 झेल एकाच खेळाडूचे सोडले ते वरचेवली टीमनं आणि या चेंडूवर देखील सिंगल रन्स येताना पाहायला मिळेल. धाबा लागले गेले त्या 37 धावा पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलेले सन्माननीय आदरणीय हॅट्रिक सरपंच साहेब संतोषजी रामचंद्र गरज साहेबांचं इथं आगमन होताना पाहायला मिळालं आणि ते या स्पर्धेतून निरोप घेताना देखील पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेकरता सर्वाधिक मोठ्या पारदर्शक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या जे खरं तर आदरणीय सरपंच साहेब या स्पर्धेतील मालिकेची जी बाईक ज्यांच्या वतीने देण्यात येते ते आदरणीय सन्माननीय हॅट्रिक सरपंच संतोषजी रामचंद्र गरज साहेबांच्या वतीने या स्पर्धेतील बाईक आपल्याला देण्यात आल्या त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. एक मोठी स्पर्धा आणि या मोठी स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठी देणगी ज्यांच्या माध्यमातून सर्वाधिक मोठे खरं तर जे बक्षीस देण्यात आलंय जे आम्हाला खरं तर पुरस्कृत लाभलेत या बाईक करता आमचे हॅट्रिक सरपंच धावा लागले गेले त्या 43 धावा 43 रन्स. पलटवार आता होताना पाहायला मिळतात. 2 खरं तर झेल सोडलेत. 12 बॉल आणि आता 36 धाबांची गरज. 12 बॉल मध्ये 6 षटकार. काय मॅच रंगताना पाहायला मिळालाय. चॅलेंजर चिर्ले संघाचा मी उल्लेख नुकताच केला की IPL ची कालच फायनल पार पडली. 18 वर्षानंतर बँगलोर संघानं 2 ट्रॉफ्या एकत्र जिंकल्यात. रॉयल बँगलोर संघानं तो कारनामा केला आणि तशीच कामगिरी सातत्यानं चॅलेंजर चिर्ले संघाची राहिली. चॅलेंजिंग कामगिरी त्यांनी केलंय. सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळणारा संघ कोणता असेल या भागातील तर ते नाव आहे चॅलेंजर चिर्ले. सर्वाधिक पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा कोणी जिंकल्या असतील तर त्या चॅलेंजर चिर्लेनं. सर्वाधिक जास्त प्रीमियर लीग जर कोणी जिंकले असेल तर ते समाधान शेडमाळी साहेबांनी. बऱ्याचशा स्पर्धा ज्यामध्ये चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीग असेल या क्रीडांगणामधील 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये देखील चॅलेंजर चिर्ले संघ तुम्हाला विजेतापद घेताना पाहायला मिळाला. आणि नुकताच सर्वाधिक मोठी स्पर्धा भारत टेनिस विश्वामधील ती म्हणजे उरण पनवेल प्रीमियर लीग त्याही स्पर्धेमध्ये 3 लाखाचं बक्षीस जिंकणारा चॅलेंजर चिर्ले संघ आणि आता त्या संघाला 12 बॉल 36 धाबांची आणखीन गरज. या क्रीडांगणामध्ये पहिला सामना रोमहर्षक जयसर पाहायला मिळतोय. अजून 5 दिवस बाकी आहे. येतो टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आता विघ्नेश करत आला. वरचेवळे संघ ज्यानं खरं तर 78 धावा बनवल्या होत्या. 79 धाबांचा पाठलाग करायचा. अजून एकही खेळाडूंना बाद करता आलं नाहीये. सार्थक चे 2 झेल देखील सोडलेत. यावेळचा बॉल झेल सोडला आणि आता त्याच जखमेवर मीठ लावण्याचं काम केलंय सार्थकनं. सर्वाधिक लांब षटकार आवडला असेल तर सार्थकसाठी
टाळ्या व्हायला काय हरकत आहे. बॉल होता अगदी यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. सफल झाले खेळाडू. त्याच वेळी यष्टांच्या वरून चेंडू जाताना पाहायला मिळतात. हे संदीप पाटील सरांनी सांगितलं. आदित्य घरत आणि संदीप पाटील हे तुम्हाला पंच पाहायला मिळतात. एक मोठी स्पर्धा. पावसाळा आता नुकताच सुरुवात झाली. कुठेतरी काही ठिकाणी रिमझिम पावसाला देखील सुरुवात पाहायला मिळाली. पावसाळी ऋतू हा प्रत्येकाला आवडणारा ऋतू आहे आणि पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा म्हणतात तर सातत्याने एक वेगळा आनंद खेळाडू देखील घेताना पाहायला मिळत असतात. मोठमोठ्या प्रीमियर लीग देखील आता अनाऊन्स होताना पाहायला मिळतात पावसाळी. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय समोरच्या दिशेनं. स्ट्रेट अँड ग्रेट फटका आलाय समोरच्या दिशेनं. मिळतील धावा 6. आणखीन एक षटकार. पन्नास धावा कंप्लीट केल्या चॅलेंजर चिरली टीमनं. आणखीन आता 4 षटकारांची गरज आहे. काय कमालीची बॅटिंग करत असताना आपल्याला सार्थक पाहायला मिळतात. छोटा पॅकेज बडा धमाका. क्रॉस बॅट फटका खेळायचा होता. लवकर शपथ झाले. बॅटचा फेस ओपन केला. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बऱ्याच उशिराने एक डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. सार्थक जेव्हा जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हे सांगत असतील की ज्या क्रीडांगणाच्या आतून धावा बनवायच्या चॅलेंजर चिरली संघ सांगत असेल की आता त्या सार्थक तुलाच बनवायला लागतील. 2 झेड सोडल्यात आणि काय कमालीचे त्याने देखील बॅटिंग केलंय. महत्वाचा खेळाडू आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये वेगवेगळे विक्रम या खेळाडूच्या नावावर देखील पाहायला मिळाले. नेहमी तो चांगली करता क्रिकेट खेळत असतो आणि सातत्याने या खेळाडूचा उल्लेख आम्ही याकरता करतो की असा जिद्दी चिवट खेळाडू आहे ज्याने अनेक सामने आपल्या सोबळावर जिंकून दाखवलेत. आणखीन एक फटका. सार्थक करत रंगात आलाय परत. फटका ठोकला थेट. मिळतील धावा 6. आलाय षटकार. पाहायला मिळेल का सार्थकच्या नावावर. 14 बॉल 46. आणखीन एक फटका. थेट चेंडू गेलाय. जासई गावामध्ये 50 धावा कंप्लीट. सार्थक एकदा बॅट वरती करायचे. बॅटिंग आवडल्यास तर सार्थकसाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. छोटा पॅकेज बडा धमाका. आपण देखील या आणि नुकतंच ज्यांचं आगमन पाहायला मिळते अशी सुरेशजी मात्रे सर्वांचे लाडके बापू यांचं इथं आगमन होतं. साईजी मात्रे यांची पिताश्री आहेत. क्रिकेट ज्यांनी नितांत चांगलं असं खेळलेत. क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे अशी आमचे सुरेश मात्रे बापू यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळते. 6 बॉल 12ची गरज. चॅलेंजर चिरले टीम 6 मध्ये 12 बनवायच्यात. यावेळचा बॉल चेंडू पडल्यानंतर थोडीशी जास्त उंची गाठली आणि त्यामुळे आता एक्स्ट्रा सुरुवात देखील होताना पाहायला मिळते. आता बॉलिंग टीमनं रिफर केल्या तिसऱ्या पंचांकडे. मगाशी बॅटिंग टीमनं रिफर करण्यात आलं होतं आणि यासाठी आता पुन्हा एकदा 24 लाईव्ह इव्हेंट्स सज्ज आहे. सर्वाधिक जास्त व्ह्यूवर सर्वाधिक जास्त त्यांचे सबस्क्रायबर्स पाहायला मिळतात. सर्वाधिक जास्त मोठ्या स्पर्धा ज्या चॅनलनं कव्हर केल्यात ते नाव आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स.
इट्स अ वाईड बॉल. योग्य तो डिसिजन पाहायला मिळाला. उंची देखील गाठले चेंडू आणि हे सांगत असताना तिसरे पंच देखील पाहायला मिळाले. वाईड बॉल त्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र येणारे 6 बॉल 11ची मॅच. काय चांगला असा सामना रंगला गेला. रंगणाच्या आतमध्ये बिनबाद धाबा होताना पाहायला मिळतील का, हाही देखील एक वेगळा विक्रम चॅलेंजर चिल्ली संघाच्या नावावर राहू शकतोय. समाधान शेठ माळी साहेबांच्या मालकीचा संघ आहे. यावेळचा बॉल अगदी फटका फसलाय. बराच उंच देखील चेंडू जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेत. आणखीन एक झेल सोडलाय. एकाच मॅच मध्ये 3 झेल ते देखील वरची ओळी संघानं खेळाडूंचे सोडलेत. त्यामुळं कदाचित ह्या धावा देखील होताना पाहायला मिळतात. सार्थकचा जो सोडलेला झेल तन्मय भगतनं तो आता कदाचित डोक्यावर हात मारत असेल. तू झेल घेतला असता तर कदाचित आणखीन 43 धावा वाचल्या असत्या. कदाचित हा सामना देखील जिंकण्याची एक नामी संधी मिळाली असती. पण यावेळचा बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न वी शेप मध्ये फटका खेळून काढलाय. सिंगल रन्स कंप्लीट. दुसऱ्यासाठी पलटले. सार्थक आता जीवाच्या आकांताने धावताना पाहायला मिळतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. काय कमालीची स्ट्रॅटेजी आहे, काय कमालीची जिद्द आहे. संघर्ष करायचा आहे. चॅलेंजर चिर्ली या नावासाठी खेळायचं आहे. समाधान शेठ माळी साहेबांच्या विश्वासाला जिंकायचा आहे. त्यामुळे फार कमी वयाचा कर्णधार समाधान शेठ माळी साहेबांनी निवडला आणि असा खेळाडू ज्यानं सध्या हाहाकार माजवलाय तो संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. 4 बॉल 8ची गरज. क्रॉस बॅटनं फटका मिड विकेट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण त्यांच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेलाय सीमा पार. आणखीन एक चौकार. यावेळीचा फटका हेलिकॉप्टर लुक लगवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि आता यावेळी झेल देखील टिपलाय. महत्वाच्या क्षणाला झेल टिपलाय आणि सार्थक गरज पहिला खेळाडू झेल बाद पडमी बाद झाला. पण सार्थक गरजची बॅटिंग आवडली असेल तर चॅलेंजर चिर्ले संघ एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सार्थक साठी कमालीची बॅटिंग. आता तुला लढायचं आहे. आता तुझी खरं तर तुझा चांगला खेळ करायचा आहे. जे घडलंय ते सोड. जे घडवायचं आहे त्यासाठी इथं लढ. येणारे 2 बॉल आणखीन 4 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ मडवी त्यांना पाहायला मिळेल. 2 बॉल आणि 4ची गरज. यावेळचा बॉल जसा आलाय मॅच फिनिश केलाय आणि पहिला सामना जिंकलाय चॅलेंजर चिर्ले संघानं. वॉट बॅटिंग, वॉट नॉक. काय कमालीचा खेळ पाहायला मिळाला. एक चेंडू ठेवून आणि अक्षरशः 9 विकेट राखून हा सामना जिंकून दिलाय चॅलेंजर